येवल्यात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी शहर काझी सलीमुद्दीन मिसबाही यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण केलं। यावेळी नमाज पठणानंतर एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी शहरात पवार गटाचे नेते माणिकराव शिंदे, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह हिंदू बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या। तेजवार्ता न्यूज नेटवर्क नाशिक। अरे आए आज बरोज़ जुमेरात 11 अप्रैल को बड़ी ईदगाह लक्कड़कोट में बड़े इज़्दिहाम के साथ कसीर तादाद में यहाँ फ़र्जंदान तौहीद हाज़िर आए और नमाज ईद उल अज़हा यहाँ अल्हम्दुलिल्लाह बड़े जोश खरोश के साथ पढ़ी गई और आपस में सब मिल कर के भाईचारे को आम किया गया। और मैं इस मौके पर तमाम न्यूज़ चैनल के नाज़रीन को मुबारकबाद पेश करता हूँ कि ईद उल फित्र आप सबको मुबारक हो। और इसके सबब अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरे हिंदुस्तान हमारे मुल्क में और बिलखुसूस हमारे शहर में अल्लाह रब्बुल इज़्ज़त अमन अमान अता फ़रमाए, इसकी हम दुआ करते हैं। और तमाम हमारे नाज़रीन को हम फिर एक मरतबा ईद उल फित्र की मुबारकबाद पेश करते हैं। स्वयं शांती आणि विश्वासाचा संदेश देणारा हा रमजान पर्व आज या ठिकाणी संपलेला आहे। आणि अर्थातच 30 रोजे जे आहे यासाठी असतात का 11 महिन्यापर्यंत रोजामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वज्र केलेले आहे त्या वर्ज्य वस्तू ज्या आहे तुम्ही 11 महिन्यापर्यंत त्याचं पालन करावं। अर्थातच या 30 दिवसामध्ये त्याचं एक ट्रेनिंग असतं जेणेकरून तुम्हाला 11 महिने त्याच्यावरती चालणं हे सोपं व्हावं। आणि आज 30 रोजे जे आहे तुमचे संपलेले आहे आणि त्याचकरता आनंद व्यक्त करण्यासाठी संपूर्ण शहरातील मुस्लिम बांधव या ईदगाह मैदानावरती जमा होतात। आणि म्हणून आज मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी काजी साहेब आहे सलीमुद्दीन काजी यांनी नमाज अदा करून मुस्लिम त्याचबरोबर आपल्या जे आहे देशामध्ये शांती नांदो, त्याचप्रमाणे देशाची प्रगती हो यासाठी दुआ पठण केली। आणि माझ्याहीकडनं या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईद आणि ईदच्या शुभेच्छा।